नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रेल्वे स्टेशनवरील तिकीट क्लर्कचा पगार किती आणि कशी मिळते नोकरी. रेल्वे तिकीट क्लर्क हे भारतीय रेल्वेतील महत्त्वाचे कर्मचारी असून प्रवाशांना तिकीट देतात व माहिती पुरवतात. ही सरकारी नोकरी आकर्षक पगार, भत्ते, पेन्शन व नोकरीची सुरक्षा देते. 12वी उत्तीर्ण व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकते. रेल्वेने प्रवास करायचं ठरलं की सर्वात आधी तिकीट काढलं जातं. आजकाल ऑनलाईन तिकिटाची सोय झाली असली तरी बहुतांश लोक आजही रेल्वे स्टेशनवर जाऊन तेथील तिकिटे विंडोवरूनच तिकिटे विकत घेतात. रेल्वे स्टेशनच्या खिडकीवर तिकीट काढून देणाऱ्या कर्मचाऱ्याला रेल्वे तिकीट क्लर्क म्हणतात. हे इंडियन रेल्वेज अर्थात भारतीय रेल्वेचे कर्मचारी असतात आणि त्यांचे पगार हे नियमानुसारच ठरलेले असतात. रेल्वे तिकीट क्लर्क हे स्टेशनवरील तिकीट अकाउंटवर बसून प्रवाशांना तिकिटे देतात, पैशाचा हिशोब ठेवतात आणि प्रवाशांना एखादी माहिती हवी असेल तर त्यासंबंधित मदत करतात. ही सरकारी नोकरी आहे, त्यामुळे चांगला पगार आणि बरेच फायदे मिळतात. सुरुवातीचा पगार 21,700 रुपये प्रति महिना आहे. एकूण पगार म्हणजे भत्त्यासह अंदाजे 30 ते 40 हजार रुपये प्रति महिना असतो. 5 ते 10 वर्षाच्या अनुभवानंतर तुम्ही दरमहा 40 ते 60 हजारपर्यंत कमवू शकता. बढतीनंतर तुमचा पगार 60 हजारांच्या पेक्षा जास्तही होऊ शकतो. पगाराव्यतिरिक्त रेल्वे तिकीट क्लर्कला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा, पेन्शन आणि नोकरीची सुरक्षा मिळते. या नोकरीसाठी पात्र ठरायचं असेल तर संबंधित व्यक्ती किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.